नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज प्रॅक्टिस सेट 2.6 मधला क्वेश्चन नंबर 8 बघूत आपण. खूप महत्त्वाचा आहे, लक्ष द्या. थोडंसं स्टार केलेलं आहे. मी अगोदर प्रॉब्लेम रीड करतो. पिंटू टेक्स 6 days month more than those of Nishu to complete the certain work. If they work together, they finish it in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone? लक्षात घ्या, दोघ जण काम करायले. मग आपण पहिलं वाक्य लिहू. सपोज पिंटू टेक 6 days म्हणतोय. निशू कंप्लीट वर्क alone in X day, and Pintu complete the work alone in X plus 6 days. समजून घ्या, डेज. करेक्ट. दोघं सेपरेट काम करायचे, दोघंही मित्र आहेत, पण एकट्याने काम केलं तर एक कोणतंही काम असं आपल्याला माहित नाही, एक वर्क आहे ते एक्स डे मध्ये कंप्लीट करायला आहे. आणि म्हणून इथं लिहायचंय देअरफॉर इन वन डे निशू कंप्लीट द वर्क. एका दिवसात किती काम करेल? निशू कंप्लीट द वर्क 1 by x. कंप्लीट द वर्क 1 by x. त्याचा पार्ट पूर्ण काम एक्स डे मध्ये करतो. एका दिवसात पुन्हा त्रैमासिक मांडलं. लक्षात घ्या, एक्स डे मध्ये एक काम पूर्ण व्हायले तर एका दिवसात किती, तर काय होईल? 1 by x होईल. इन वन डे निशू कंप्लीट द पार्ट, काही भाग काम पूर्ण करेन, त्याचा हिस्सा काही काम किती करेन ते कंप्लीट द वर्क 1 by x. इथं या कुठे तरी चालते 1 by x. and in one day to complete the work किती कंप्लीट काम करेल तो? 1 upon x plus 6. करेक्ट. नीट बघा, दोघांचं बघा. आता पुढची कंडिशन वाचूत आपण. पुढची कंडिशन काय? एका दिवसात दोघांचं काम. देअरफॉर इन वन डे both complete work. both they complete the work. किती काम पूर्ण करतील दोघं मिळून एका दिवसात? इज इक्वल टू 1 by x plus 1 upon x plus 6. समजत आहे का? बघा, मी पुन्हा सांगतो. निशूने एक काम, कोणतंही काम असो, जे सेम वर्क आहे ते एक दिवसात पूर्ण करतो. तेच काम जर पिंटू एकटा करायला लागला त्याला x plus 6 days लागतील. मग एका दिवसात काम कसं किती होईल? 1 by x होईल. म्हणजे कसं त्रैमासिक मांडलं, एक्स डे मध्ये एक काम पूर्ण होतं तर एका दिवसात किती? 1 by x होईल. तसंच दुसऱ्याचं होईल. मग दोघांनी मिळून एका दिवसात इतकं काम पूर्ण केलं. पण त्यांनी जर दोघांनी मिळून काम पूर्ण केलं तर कंडिशन दिली तुम्हाला इथं, नीट बघूत आपण. इफ दे वर्क्स टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. मग एका दिवसात दोघं मिळून इतकं काम करतात. देअरफॉर, नीट बघा, इन 4 days बोथ दे वर्क किती पूर्ण करतील? एका दिवसात इतकं तर 4 दिवसात किती होईल? 4 into bracket 1 by x plus 1 upon x plus 6. एका दिवसात एवढं काम दोघं मिळून करायचं 4. पण 4 दिवसात ते किती काम कंप्लीट करतात? एक काम. बाय गिवन कंडिशन. आता हे समजत आहे का? बघा, पुन्हा सांगतो. एका दिवसात त्यांनी एवढं काम कंप्लीट केले दोघांनी मिळून. 4 दिवसात एवढं कंप्लीट केले म्हणजे किती कंप्लीट केले? 1 वर्क कंप्लीट केले. दिली कंडिशन तुम्हाला. दे कंप्लीट टोटल वर्क इन 4 days. दोघांनी मिळून जर ते काम केलं तर 4 दिवसात फिनिश होते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, बाय गिवन कंडिशन 4 into bracket 1 upon x plus 1 upon x plus 6 is equal to 1. 1 काय? एक वर्क आहे. हे 4 दिवसातलं वर्क आहे. किती आहे? कंप्लीट वर्क झालं. एक वर्क त्यांचं 4 दिवसात
खूप सिंपल आलं. 4 ला तिकडून घ्या, छेद समान करून घ्या. x प्लस 6 प्लस x अपॉन x स्क्वेअर प्लस 6x इक्वल टू 1/4. कळलं? छेद समान केला, 4 ला इकडे घेऊन गेलो. 2x प्लस 6 अपॉन x स्क्वेअर प्लस 6x इक्वल टू 1/4. x स्क्वेअर प्लस 6x इक्वल टू 8x प्लस 24. x स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झालं. सिंपल गोष्टीत हे बरेच गणित वेगवेगळे येणार आहेत. नेचर एक्स्ट्रा प्रॅक्टिसला देणार आहे. तुम्ही ही फ्रेम सेम आहे प्रत्येकाची, लक्षात घ्या. ही फ्रेम सेम आहे. पहिल्यांदा कळलं, एकटा काम करायला निशू कंप्लीट द वर्क अलोन. एकटा एका दिवसात काम करतो. तेच पिंटूला काम, तेच सेम वर्क काम कंप्लीट करायला x + 6 डे लागायलेत. आणि इन 1 डे निशू कंप्लीट किती, एका दिवसातलं काम 1/x होईल याचं, आणि दोघांचं मिळून इतकं एका दिवसात एवढं काम माहित नाही आपल्याला किती कंप्लीट होईल. एका दिवसात त्या वर्कचा काही पार्ट कंप्लीट व्हायला तर 4 दिवसात किती होईल, एका दिवसात इतका, तर 4 दिवसात किती, तर आपण त्रैराशिक मांडले इतकं, म्हणजे किती कंप्लीट झालं, 1 वर्क फिनिश झालं. आणि मग तुम्हाला एक इक्वेशन फॉर्म होईल. साधी गोष्ट आहे. प्रॅक्टिस इन साहिचोक 8 किंवा साहिचोक 24. x - 6 x + 4 = 0. x - 6 = 0. x + 4 = 0. x = 6 x = बट मायनस आले काय, वर्क कंप्लीट काय नसतंय की डेज कसे निगेटिव्ह मध्ये नसतात, म्हणून x = -4. but x = -4 is not possible, so reject. लक्षात घ्या. इन x डेज, आपण दिवस निगेटिव्ह कधी मोजतो का, डेज आर नॉट इन निगेटिव्ह, ते पॉसिबल होणार नाहीत. आणि म्हणून तुम्हाला काय क्वेश्चन विचारलाय, दोघांचं वर्क विचारला असेल तर आपण ते पण देअरफॉर मग काय म्हणता येईल की निशू कंप्लीट वर्क, एक आन्सर लिहून टाका, निशू कंप्लीट द वर्क in 6 days. and दुसरं पिंटू complete the work in 6 दिवस जास्त किती, 12 days. 12 दिवसात ते काम पूर्ण करेल. लक्षात घ्या, बरोबर आहे. तर नीट लक्षात घ्या. वर्क but x = -4 is not possible, so it reject because it is the days at work, days negative मध्ये नसतात, so it is not possible, so it is reject. सिंपल आहे. पहिलीच फ्रेम थोडी नीट लक्षात घ्या. असे प्रत्येक गणित असणार आहे. प्रॉब्लेम सेट मध्ये सुद्धा एक टॅपचं गणित आहे, आपण तसं घेऊ, त्यावेळेस अजून जास्त बघू. ओके. सेकंड प्रॉब्लेम घेऊ आपण, तसाच आहे, सोपा आहे. थोडे स्टार केलेले आहेत, बघत चला, प्रयत्न करत चला, येत राहतील. मनाने करा, नाही आलं तर तुम्ही स्टील करून बघू शकता, एवढी काळजी घ्या. आता दुसरा खूप सोपं आहे. इफ स्टार केलेला 9 नंबरचा प्रॉब्लेम आहे, तो स्टार केलेला आहे. इफ 460 is divided by a natural number, quotient is 6 more than 5 times the divisor and remainder is 1, find quotient and divisor. Suppose divisor किती म्हणतो आपण, suppose divisor equal to x and quotient किती म्हणतो दिलाय तुम्हाला, and quotient equal to
किती आहे 6 more than 5 times the divisor means 5x plus 6 and remainder किती दिला आहे remainder equal to 1 and dividend कोण आहे dividend equal to 460 सगळ्या गोष्टी नीट लक्षात घ्या करेक्ट आणि मग आपल्याला डिवायझर भाज्य बरोबर भाज्य गुणवले भागाकार डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इंटू कोएफिशिएंट प्लस रिमाइंडरचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आणि सिंपल गणित आहे नाव डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इंटू कोएफिशिएंट प्लस रिमाइंडर आणि मग तो अप्लाय करा डिव्हिडंड किती आहे 460 डिवायझर कोण आहे 5x plus 6 डिवायझर x कोएफिशिएंट 5x plus 6 and remainder is 1 सिंपल क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होणारे बेसिक गोष्ट माहित पाहिजे हा फॉर्म माहित पाहिजे तो आपण 5th स्टँडर्ड 6th स्टँडर्ड पासून बघत आलो त्याचा यूज केलाय सिंपल प्रॉब्लेम आहे आणि मग तो तुम्ही सोडवू शकता 460 equal to 5x square multiply करायला plus 6x plus 1 therefore 0 equal to 5x square plus 6x minus 459 equal that is पार्ट भरून घ्या 5x square plus 6x minus 459 equal to 0 आता फॅक्टर नीट पाडता आले पाहिजेत आता थोडे फॅक्टर अवघड आहेत 5 आणि 459 5 तर आहेच आहे आता 459 चे फॅक्टर अगोदर पाडून घ्या मुद्दाम सांगायला समजून की तुम्हाला ह्याचे फॅक्टर असाल तर नाही तर फॉर्म्युला मेथड सुद्धा तुम्ही वापरू शकता एकाच फॅक्टरच पडलं नाही आपल्याला पर्याय आहे बी पर्याय आहे आपल्याकडं पण फॅक्टर पडतात का बघा तर पहिलं तर 3 ने भाग जाईल तुम्हाला इथं 3 1 जा 3 3 1 3 3 5 15 3 3 9 पुन्हा 3 ने भाग जातो 3 5 15 3 1 3 17 3 51 आणि 3 1 3 आणि वरचे 5 अजून आहेत लक्षात घ्या हे 5 याचे फॅक्टर यातून अशा जोड्या शोधा की वजाबाकी 6 आली पाहिजे सबट्रॅक्शन 6 आलं पाहिजे तर त्या दृष्टीने आपण जर बघितल्या तर इथं तुम्हाला जोड्या शोधा लागतात तर 5 3 15 15 3 45 या तिघाचा एक गट करा आणि 17 3 51 वजा 50 किती होईल 5x square plus 51x minus 45x minus 459 equal to 0 पहिल्या दोन मध्ये कॉमन घ्या नंतर जातो बघा एकदा प्राइम फॅक्टर पाडता आले पाहिजे 6 स्टँडर्ड पासून आपण बघतो मी कोणाचे फॅक्टर पाडले 459 चे ते इतके आलेत आणि 5 हा एक होताच फॅक्टर प्राइम फॅक्टर थे आणि मग जोड्या शोधा लागतात मला माहित नाही म्हणून मी डायरेक्ट लिहिले होते 51 आणि 45 तुम्हाला जोड्या बघाव्या लागतात आणि त्या याच्यामध्ये त्या बसल्या पाहिजे मग कॉमन घ्या इथं किती कॉमन निघल x कॉमन निघल x into bracket 5x plus 51 मायनस किती कॉमन निघते बघा आता इथं 15 कॉमन निघते का किती कॉमन निघते बघा आता 45 आणि त्याच्यामध्ये किती कॉमन निघेल ते बघा मायनस किंवा 45 इकडे घेतले असते तरी चाललं असतं तर 45 जर कॉमन घेतले तुम्ही तर 51 येणार आहे ते आणि मायनस किती होईल मग 45 x plus 5x 9 कॉमन येईल करेक्ट 9 45 ब्रॅकेट मध्ये येते 5x plus 51 is equal to 0 9 45 तर जाऊ नका 9 1 9 9 45 करेक्ट therefore bracket change झाले 5x plus 51 in another bracket x minus 9 equal to 0 5x plus 51 equal to 0 or x minus 9 equal to 0 5x equal to minus 51 x equal to minus 51 upon 5 x equal to 9 x equal to is not 51 upon 5 is not natural number so reject आणि म्हणून x equal to काय विचारले तुम्हाला therefore कोएफिशिएंट
डिव्हिडंड किती आहे, डिवायझर किती 9 आहे, देअरफॉर डिवायझर इक्वल टू आन्सर लिहून टाका. देअरफॉर आन्सर डिवायझर इक्वल टू, दोन प्रश्न विचारले, डिवायझर इक्वल टू 9 आणि दुसरा विचारलाय कोइशंट इक्वल टू किती होईल बघा, नाव पाहिजे 45 आणि 6 करेक्ट. नीट बघा काय केले ते, नीट बघा. फॅक्टर थोडेसे मुद्दाम अवघड फॅक्टर होते म्हणून मी घेतलेले, असे आले तरी करता आलं पाहिजे. प्राईम फॅक्टर किंवा बी पर्याय तुम्ही फॉर्म्युला मेथड यूज करू शकतात, लक्षात घ्या. ओके, नीट घ्या. सिंपल प्रॉब्लेम आहे हा, इतका अवघड नाही ऍज कम्पेअर टू प्रिव्हियस वन. दोन गोष्टी विचार, क्वेश्चनचं कशी किंमत काढली तर ठेवली मी किंमत 9 × 5 45 + 6 51 -51 अपॉन 5 हा नॅचरल नंबर नाही, कारण डिवायझर हा नॅचरल नंबर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये. थोडंसं प्रॉब्लेम वाचत जा म्हणजे तुम्हाला जास्त समजून टेक्स्टबुक जवळ ठेवत चला. पुढची एक ऍक्टिव्हिटी दिली, खूप सिंपल आहे, मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही ती कंप्लीट करा. ओके, नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम इज लास्ट प्रॉब्लेम. मी पूर्ण प्रॉब्लेम याच्यामुळे गेलो की अशा टाईपचे मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे, अशा टाईपचे प्रॉब्लेम होमवर्क करायला देणार आहे. तुम्ही समजून घ्या, येत असेल तर मनाने करा, अडचण नाही, जास्तीत जास्त समजून घ्या. पुढचा खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. एक फिगर दिली तुम्हाला, ट्रॅपेझियम आहे. आपल्याला माहिती आहे ट्रॅपेझियमची प्रॉपर्टी काय आहे, नाव सुद्धा दिले ABCD अँड ही बाजू x दिली, ही परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे म्हणजे हाईट दिली तुम्हाला ती m, ती दिली x - 4 आणि BC बाजू पूर्ण दिली 2x + 1 आणि तुम्हाला ही एक बाजू दिली x - 2 दिली त्यांनी. ह्या कॉन्ग्रुएंट साइड आहे x - 2. तुम्हाला BC एक विचारली, BC AD इक्वल टू BC पुढे बघू म्हणून ते बाजू दिल्या, त्या कॉन्ग्रुएंट साइड आहेत म्हणून याला आयसोसेलेस ट्रॅपेझियम मानलं जातं. लक्षात घ्या, ज्या ट्रॅपेझियमच्या दोन नॉन पॅरलल साइड कॉन्ग्रुएंट असतात त्याला आयसोसेलेस ट्रॅपेझियम म्हणतात. माहित पाहिजे, याला परपेंडिक्युलर हाईट म्हणतात. आणि मग इथे सगळ्या गोष्टी दिल्यात, मग सुरुवात करायची. इन फिगर क्वाड्रिलॅटर ABCD इज ट्रॅपेझियम समलंब चौकोन आहे बघा, लक्षात घ्या, दिले तुम्हाला. अँड AB पॅरलल टू BC. दोन पॅरलल साइड असतात आणि दोन नॉन पॅरलल साइड असतात, बरोबर आहे का. आणि त्या जर नॉन पॅरलल साइड कॉन्ग्रुएंट असतील तर त्याला आयसोसेलेस ट्रॅपेझियम म्हणतात. ही त्याची हाईट असते, ही हाईट नसते. ते परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन आहेत, लक्षात घ्या. आणि मग याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे की एरिया ऑफ ट्रॅपेझियम और डायरेक्ट लिहतो AB, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटर ABCD इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड. 8th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला फॉर्म्युला झालेला आहे. सम ऑफ पॅरलल साइड कोण होईल इथं, मग AB + BC अँड परपेंडिक्युलर हाईट H कोण आहे, AM. फॉर्म्युला माहित पाहिजे, आपल्या सूत्राच्या याच्यात दिलेला आहे. पुन्हा सांगतो, ABCD एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. आणि हाईट कोण आहे इथं, AM, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे AM परपेंडिक्युलर टू BC. AM परपेंडिक्युलर पुटअप करा. एरिया किती दिलाय, 33 दिलाय. हाफ इंटू AB किती दिली बघा, AB दिली x, DC किती दिली 2x + 1 अँड हाईट किती दिली AM x - 4. करेक्ट, हाईट दिली. आणि मग 2 इथं डिवाइड आहेत, इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होतील आणि मग होते ते 66 इक्वल टू याची ऍडिशन होईल 3x + 1 इंटू
किंवा याच्यामध्ये तुम्ही शॉ लिहिलं तरी चालतंय. 3x + 1 इन अनदर ब्रॅकेट x - 4. स्टेप समजून घ्या. मुद्दाम दमाने शिकवायला स्टेप समजणं गरजेचं आहे, कारण आपण समोरासमोर नाहीत म्हणून एकच स्टेप ही कुठून आली असं होतं कामा नये म्हणून थोडं समजून सांगायचा प्रयत्न केला. 2 तिथं डिवाइड आहे, तिथं आल्यानंतर मल्टिप्लाय झाले आणि हे x आणि 2x ॲडिशन होईल. 3x + 1 झालं. आता मग 66 = याने याला मल्टिप्लाय करा. 3x² + x - 12x - 4. बायनॉमियल टू बायनॉमियल मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. पुन्हा एकदा बघा. 3 ने याला बोललं 3x² + x - 12x - 4. 66 = 3x² - 11x - 4. 0 = 3x² - 11x - 70. करेक्ट. 66 चं ट्रान्सफर झालं तिकडं आरेच्या साईडला आणि मायनस होते 66 आणि 4 70. दॅट इज पार्ट फिरून घ्या. 3x² - 11x - 70 = 0. 70 आणि 3 चा गुणाकार किती येतो? 210. असे फॅक्टर पडा. 3 तर आहे ते 70 चे फॅक्टर पडा किती पडते? 10. 5 × 2 2 × 1. मग ही 11 आली पाहिजे, लक्षात घ्या. काय आली पाहिजे? वजाबाकी. किती येईल मग ते? 7 2 21, 7 3 21 आणि 10. 3x² - 21x + 10x - 70 = 0. जोडी शोधता आली पाहिजे, तेवढी काळजी घ्या. पुन्हा सांगतो. 70 आणि ते 210, 210 म्हणजे 21 गुणवले 10. यांचं सबट्रॅक्शन मायनस येईल. कॉमन घ्या. आता काय येईल बघा. 3x कॉमन निघाल. x - 7 + 10 x - 7 = 0. x - 7 in another bracket 3x + 10 = 0. x - 7 = 0 or 3x + 10 = 0. x = 7 or x = -10/3. थोडं डायरेक्ट केलं. पण लेंथ इज नॉट निगेटिव्ह. -10/3 लेंथ असो. लेंथ इज नॉट निगेटिव्ह but length is not negative. So x equal to -10/3 is reject. आणि मग तुम्हाला विचारलेले प्रश्न तुम्ही विचारले तुमचे ते पूर्ण करू शकता. ए बी विचारली तुम्हाला. ए बी देअरफॉर ए बी किती असेल? एक आन्सर आपण बघू. ए बी तुम्हाला किती? ए बी म्हणजे किती असेल? 7 सेंटीमीटर असेल. सेंटीमीटर लिहा. काहीच दिलं नसेल तर सेंटीमीटर लिहायला हरकत नाही, कारण एरिया स्क्वेअर मध्ये दिलाय. एरिया स्क्वेअर मध्ये दिलाय. पुन्हा काय विचारले? दुसरं सीडी विचारली. सीडी विचारली किती असेल? 7 2 14 आणि 15 सेंटीमीटर. तिसरा एक क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. दोन्ही सारख्या बाजूत एडी इक्वल टू बीसी. एडी इक्वल टू बीसी इज इक्वल टू किती? 5 सेंटीमीटर. ओके. हे नीट बघा आन्सर. तिन्ही नीट ऍक्टिव्हिटी तुम्ही कंप्लीट करू शकतात. इथं एक्झरसाइज मधले 10 प्रॉब्लेम मी कंप्लीट केले आहेत. फायदा घ्या. यातले तुम्हाला काही येऊ शकतात, तुम्ही मनाने करू शकता. नाही आलं तर तुम्ही इथं बघू शकता. अशाच पद्धतीचे प्रॉब्लेम सेट मध्ये 2-3 आहेत, ते सुद्धा आपण कंप्लीट करूया. तुम्हाला मी होमवर्कला प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट 2 मधला 1 to 7 पर्यंत सांगितले होते. एक मी समजून सांगितला होता, 9 समजून सांगितला. 10 फार महत्वाचा नाही. आता जे राहिले ते 11 to 15 मधलं आपण थोडेसे उलट्या क्रमाने घेऊ, म्हणजे जेवढे होतील तेवढे आता ह्या पिरियड मध्ये होतील असा प्रयत्न करू. त्या दृष्टीने आपण प्रॉब्लेम घ्यायला हरकत नाही. ओके.
प्रॉब्लेम सेट मधला 15 नंबरचा प्रॉब्लेम अगोदर बघूत आपण. जसा की आत्ताच आपण पिंटू आणि निशू त्याच टाईपचा आहे, फक्त इथं थोडासा बदल आहे त्यात. अ टँक फिल्स कम्प्लिटली इन 2 hours इफ बोथ टॅप आर ओपन. एक टँक आहे, नीट लक्षात घ्या, एक टँक आहे, 2 टॅप आहेत, एक टॅप आणि ही दुसरी टॅप. हे टँक भरायचं लक्षात घ्या. हे मोठा आहे, लार्जर आहे, हा स्मॉलर आहे थोडेसे टॅप. एक टँक भरायला त्याला किती तास लागतात? 2 hours लागतात. नीट लक्षात घ्या, प्रश्न नीट समजून घ्या. 2 टॅप आहेत, एक लार्जर आहे, एक स्मॉलर आहे, एक टँक आहे. ते भरायला दोघांनी मिळून जर सुरू केलं 2 तासात पूर्ण टँक भरतो. पहिलं वाक्य, इफ ओनली वन ऑफ द टॅप इज ओपन at given time the smaller tap take 2-3 hours more than larger one to fill the tank. How much time does each tap take to fill the tank completely? लक्षात घ्या, सेपरेट जर एकटीनेच भरायला, एक बंद चालू, लार्जर जास्त असं, लार्जर स्मॉलर ना याच्यापेक्षा 3 तास जास्त लागतात लार्जर पेक्षा. जर एकच टॅप चालू ठेवली तर, ओपन ठेवली तर प्रश्न विचारलाय तुम्हाला. मग आपण पाहिलेले, सपोज larger tap fill the tank, larger tap fill the tank, fill the tank completely in x hour, in x hours. लार्जर टँक, नुसते लार्जर टँक अलोन, एकटेनेच जर टँक भरायला ओपन केली तर ते टँक पूर्ण भरायला किती वेळ लागेल? x hours. अँड स्मॉलर टँक फिल द टँक completely in x plus 3 hours. त्याला त्याच्यापेक्षा जास्त लागतं. लक्षात घ्या, तेच गणित आहे. पिंटू आणि निशूचं गणित जसं होतं तेच आहे. 2 टॅप आहेत, दोघींनी मिळून जर भरल्या ऍट अ टाइम सुरू केल्या 2 तासात टँक कम्प्लीट होतं. पण लार्जर टॅप जर ठेवली चालून, ही बंद ठेवली तर हिच्यापेक्षा हिला 3 तास जास्त लागतात स्मॉलरला. तर काय विचारलंय तुम्हाला, तर सेपरेट एका टॅपला किती वेळ लागेल? मग पुन्हा तेच, इन 1 hour. लक्षात घ्या, in 1 hour larger tap complete complete म्हणण्यापेक्षा fill the tank 1 by x, and in 1 hours smaller tap fill the part of tank, म्हणलं तर खूप टँक 1/x plus 3 एवढा पार्ट फिल करेल. एका तासात किती टँक भरल? 1/x पूर्ण, त्याचा काही भाग पार्ट. आणि in 1 hour smaller tap fill the part of tank 1/. Therefore in 1 hours both tap fill the tank, fill the part of tank, म्हणजे फार चांगले, part of tank किती भरते त्या एका तासामध्ये? 1/x plus 1/x plus 3. तीच गणित आहे, तीच फ्रेम आहे, पिंटू आणि निशूचीच फ्रेम आहे. लक्षात घ्या. देअरफॉर एका तासात एवढा टँक भरतात. देअरफॉर in 2 hours both tap fill the tank equal to 2 into 1/x plus 1/x plus 3 by given condition. काय कंडिशन आहे मग आपल्याला दिली की 2 तासात दोघे मिळून एक टँक कंप्लीट पूर्ण केला जातो. म्हणजेच तेवढं पाणी पूर्ण टँक भरतो. म्हणजेच काय होईल? एक टँक भरला.
म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन एक्स. इतका टँक भरला म्हणजेच किती? 1 टँक भरला. लक्षात 1 अपॉन एक्स प्लस 3 इक्वल टू सिंपल आलं. सोडवा. 1 बाय एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 3 इक्वल टू 1 बाय 2 एक्स प्लस 3 प्लस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 3x इक्वल टू 1 बाय 2. काय होईल मग? मी थोडा एक्स 2x प्लस 3 2x प्लस 3 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 3x इक्वल टू 1 बाय 2. x and x 2x क्रॉस मल्टीप्लाय करा. x स्क्वेअर प्लस 3x इज इक्वल टू 4x प्लस 6. x स्क्वेअर मायनस x मायनस 6 इक्वल टू 0. ओके. साधं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झालंय. पण ही फ्रेम महत्वाची आहे. पुन्हा सांगतो, लार्जर टॅपला एक टँक कंप्लीट करायला x आवर्स लागतात. नुसत्या मोठ्या टॅपने फक्त तो टँक भरायचा, त्याला x आवर लागतात. स्मॉलर टॅपला 3 तास त्याच्यापेक्षा जास्त लागतात, कारण ती स्मॉलर टॅप आहे. एका तासात ती लार्जर टॅप त्या टँकचा 1/x हिस्सा भरते आणि लहानी टॅप 1/2 मिळून एका तासात एवढं टँक भरतात. एका तासात एवढा टँक भरतात तर 2 तासात किती? तो इतका तयार झाला. पण 2 तासात इतका टँक भरला म्हणजेच 1 टँक इज कंप्लीटेड फिल्ड विथ वॉटर. करेक्ट. आणि त्याच्यापासून कंडिशन तयार झाली. कंडिशन तयार करता आली पाहिजे, समजलं पाहिजे. आता सोपं आहे. 3 दोन्ही 6. x minus 3 x plus 2 equal to 0. x minus 3 equal to 0. x plus 2 equal to 0. x equal to 3 x equal to 9. But time is not negative. But time is not negative. So reject. आणि मग तुम्ही आन्सर द्यायला हरकत नाही. काय? Larger tap fill the tank completely in 3 hours and smaller tap fill the tank completely in 6 hours. देता येईल आन्सर? बघा, पुन्हा सांगतोय आन्सर एकदा. Larger tap fill the tank completely alone. एकट्यानेच. तिला एकटा जर ह्या लार्जर टॅपने जर हौद भरायचा आहे किंवा तो टँक भरायचा असेल तर 3 तास लागतील. आणि हा एकटी स्मॉलर टॅपने जर तो टँक फिनिश भरायचा असेल फुल फिल तर त्याला 6 आवर्स लागतील. आन्सर तेवढं लिहून टाका. ओके. आन्सर लिहून टाका. सपोज कट करा आणि हे दोन्ही आन्सर लिहून टाका. लार्जर टॅप फिल द टँक कम्प्लिटली इन 3 आवर्स अँड स्मॉलर टॅप फिल द टँक कम्प्लिटली इन 6 आवर्स. अशाच पद्धतीचे मी तुम्हाला गणित देणार आहे. ह्याच फ्रेमचे गणित अजून भरपूर आहेत एक्झाम मध्ये. मार्च हे प्रॉब्लेम तुम्हाला मार्च 219 ला 4 मार्कला विचारला होता. लक्षात एक्झाम मध्ये. आत्ताच्या एक्झाम मध्ये मार्च 2019 ला. तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम येऊ शकतात. मुद्दाम घेतला अगोदर 15 नंबरचा नीट बघा. पुन्हा एका तासात 2 तासात तेवढा टँक भरतो म्हणजेच एक टँक भरतो. Okay. Next problem number 14. आता उलट जाऊ आपण. आता 14 नंबरचा प्रॉब्लेम नीट बघा. नीट वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. मिस्टर दिनेश owns an agriculture farm at village Talwel. The length of farm is a 10 meter more than the twice the breadth.
twice the breadth. In order to harvest rainwater, he dug a square-shaped pond inside the farm. The side of pond is 1/3 of the breadth. The farm area of farm is 20 times the area of the pond. Find the length and breadth of farm and the pond. बघा, एक रेक्टँग्युलर फार्म घेतलाय कोणी, दिनेशने, आणि त्याच्या एका कोपऱ्यात रेन हार्वेस्टिंग केलंय. तो स्क्वेअर आकाराची केलेली, लक्षात घ्या. एबीसीडी लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. आणि त्यांनी इथे एक हे काढलाय, याची लेंथ आणि ब्रेडथ विचारली, आणि याची साईड, हा स्क्वेअर आकाराचा, हा रेक्टँग्युलर आकाराचा आहे. एक फार्म घेतलाय आणि त्याची काय दिली तुम्हाला, लेंथ ऑफ फार्म इज 10 मीटर, मोर दॅन ट्वाइस द ब्रेड. ब्रेडथ x मानली तर किती होईल, 2x प्लस 8, बरोबर आहे. आणि एक जे हार्वेस्टिंग का रेन हार्वेस्टिंग साठी काढले ते 1/3 ऑफ ब्रेडथ ऑफ फार्म. याची साइड मात्र किती, 1/3 ऑफ x, 1/3 ऑफ x आहे. साइड ऑफ पॉइंट इज 1/3 ऑफ ब्रेड. अँड मग तुम्हाला पुढची कंडिशन दिली, आपण ते नंतर बघू. आता आपण एक गोष्ट मांडतो. हिअर सपोज ब्रेडथ ऑफ फार्म rectangular farm equal to x मीटर होते. x मीटर मध्येच येते, बरोबर आहे, मीटर. and length equal to 2x plus 10 मीटर, करेक्ट. आणि साइड ऑफ स्क्वेअर पॉन्ड कशा आकाराचा, तो स्क्वेअर पॉन्ड इक्वल टू 1/3x, करेक्ट. 1/3x आहे त्याची लेंथ, ती सुद्धा मीटर मध्येच आहे, लक्षात घ्या. बाय गिवन कंडिशन. आता कंडिशन नीट बघा, काय म्हणतो तो कंडिशन, एरिया ऑफ, कंडिशन बघा, the area of farm is 20 times the area of ponds. area of farm equal to काय करायचं, area of farm is equal to 20 times area of square pond. area of pond, लक्षात घ्या. तो स्क्वेअर आकाराचा आहे. तो कशा आकाराचा आहे, स्क्वेअर आकाराचा. मग एरिया ऑफ फार्म म्हणजे काय, लांबी गुणिले रुंदी. लेंथ किती, लेंथ 2x प्लस 10 आणि ब्रेडथ किती, x इज इक्वल टू 20 into 1/3x. एरिया ऑफ स्क्वेअर, साइड स्क्वेअर. कंडिशन बघा, एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेड. फार्म कशा आकाराचा आहे, रेक्टँग्युलर. आणि पॉन्ड कशा आकाराचा आहे, स्क्वेअर आकाराचा आहे, करेक्ट. आणि म्हणून त्याचा एरिया पॉन्डच्या एरियाच्या 20 टाइम्स आहे. आता नीट सोडवा त्याला, काय होईल बघा, याला मल्टिप्लाय करा. 2x स्क्वेअर प्लस 10x इज इक्वल टू 20 into 1/9x स्क्वेअर. हे 9 इकडे गेले तरी चालते, म्हणजे किती होते ते बघा, 18x स्क्वेअर प्लस 90x इक्वल टू 20x स्क्वेअर. बघा समजत आहे का, हे 9 इकडे डिवाइडेड, हे 9 दोन्ही 18, 18x स्क्वेअर प्लस 90x इक्वल टू किती होईल, 90x स्क्वेअर. त्याचं पक्षांतर करा. 90x इक्वल टू 20x स्क्वेअर मायनस 18x स्क्वेअर. 90x इक्वल टू 2x स्क्वेअर. दॅट इज 2x स्क्वेअर मायनस 90x इक्वल टू 0. 2x कॉमन घ्या, x minus 45 equal to 0. 2x equal to 0 or x minus 45 equal to 0. x equal to 0 by 2. x equal to 0 or x equal to 45. Length is not
झिरो असू शकत नाही. सो इट इज नॉट पॉसिबल. आणि म्हणून लेंथ ऑफ ब्रेथ किती 45 मीटर. मग तिथं उत्तर लिहा, इट इज नॉट पॉसिबल. लेंथ इज नॉट झिरो. सो इट रिजेक्ट. x इक्वल टू 0 रिजेक्ट. आणि मग लिहून टाका काय काय विचारले, काय काय प्रश्न विचारले तुम्हाला ते आन्सर लिहून टाका. breadth of farm and find the length and breadth of farm and of the pond. लेंथ किती होईल, एक आन्सर आपण इथे लिहून टाकू. की नंबर 1 आन्सर काय विचारलंय, breadth of farm equal to 45 मीटर. नंबर 2 length of farm इक्वल टू त्याच्या दुप्पट करा आणि त्यात 10 मिसळा म्हणजे 100 मीटर. करेक्ट. अँड नंबर 3 की साइड ऑफ पॉन्ड इक्वल टू 1/3 इंटू 45 म्हणजे किती येते 15 मीटर. तिन्ही आन्सर आपण इथे व्यवस्थित केलेत. नीट समजून घ्या. बेसिक पक्क पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न करा. x इक्वल टू 0 येत आहे. ओके. काय डायरेक्ट 2x तिकडे 0 डिवाइड केलं तरी चालतं. तुमच्या ज्या पद्धतीने सोपं वाटेल ते करा. सिंपल आहे पण फक्त लक्ष द्या, समजून घ्या. स्टार केले असले तरी आवड नाहीत. स्टार केलेलंच होतं. अजून एक स्टार केलेलं BBIMP प्रॉब्लेम आहे. हे परीक्षेला असंच येऊन गेलेलं आहे. 13 नंबरचं ऑरेंजच्या ऐवजी तिथं बनानाच होते. फक्त ऑरेंज शब्द आलाय. बघू ते सुद्धा सिंपल गणित आहे. आपण ते एकदा सिम्प्लिफाय करू. ओके. महत्वाचं गणित आहे ते घेतो. Ranjana wants to distribute 540 oranges among some students. If 30 students were more each would get 3 orange less. Find the number of students. किती ऑरेंज वाटायचे होते, फिक्स होते. वाढदिवस असं होते. बनाना ऑरेंज वाटतात शाळेमध्ये. विद्यार्थ्याला आपण वाढदिवसात चॉकलेट वाटतो तसंच आहे. ऑरेंजची संख्या फिक्स आहे 540. काही विद्यार्थ्यांना वाटायचे होते. आणि मग सुरुवातीला विद्यार्थी कधी होते, सपोज ओरिजिनल number of students इक्वल टू x. ओरिजिनल आणि डुप्लिकेट ते नाही, मूळचे विद्यार्थी पहिल्यांदा किती होते x. ओरिजिनलचा अर्थ ओरिजिनल डुप्लिकेट नाही, मूळचे विद्यार्थी. आणि नंबर ऑफ ऑरेंज किती, number of you want to distribute 540 orange equal to 540. Each student get किती मिळते 540. इतके विद्यार्थी ते एका विद्यार्थ्याला किती भेटतात. आपण म्हणून काय करणार 540 अपॉन x. बरोबर आहे का. की 540 विद्यार्थ्यांना इतके x विद्यार्थ्याला 540 ते एका विद्यार्थ्याला किती. each student get 540 upon x orange. ऑरेंजेस. करेक्ट. एका विद्यार्थ्याला इतके ऑरेंज भेटू लागले. पुन्हा सांगतो 540 विद्यार्थ्याला x ऑरेंज ते एका विद्यार्थ्याला किती त्रैराशिक मांडलं ते एक आलं. बट 30 student is increases
increases, then new student number of, मग काय म्हणता येईल, न्यू स्टुडंट्स, न्यू नंबर ऑफ स्टुडंट्स इक्वल टू किती होते, 50 नी वाढले, 30 नी वाढले, सॉरी, म्हणजे किती होते, मोठ पेक्षा 1x plus 30, then each student get 540 upon x plus 30 oranges. बघा पुन्हा सांगतो, पहिल्यांदा ऑरेंजची संख्या किती होती, 540 डिस्ट्रीब्यूट करायचे होते, विद्यार्थी संख्या होती x, प्रत्येक विद्यार्थ्याला एवढे ऑरेंज भेटले. पुन्हा अचानक 30 विद्यार्थी वाढले, मग आता विद्यार्थी संख्या एकूण किती झाली, x plus 30, आणि मग प्रत्येक विद्यार्थ्याला मग त्यांनी बाय गिवन कंडिशन, मग त्याच्यामुळे काय झालं, विद्यार्थी संख्या वाढल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला पहिल्यापेक्षा 3 ऑरेंजेस कमी भेटू लागले. पहिल्यांदा जर 5 भेटत असतील तर आता किती भेटायला लागले, 2च आहेत. मग दोघांमधला डिफरन्स किती, आता मग लिहायचं 540 अपॉन x मायनस 540 अपॉन x प्लस 30 इक्वल टू 3. बघा कंडिशन काय दिली, 3 ऑरेंजेस गेट लेस, पहिल्यांदा जास्त भेटत होते, कंडिशन तयार झाली. पहिल्यांदा 7 ऑरेंज भेटत असतील तर आता किती भेटायले, 4च. बरोबर आहे, दोघांमधला डिफरन्स कितीचा, आता पहिल्यांदा इतके ऑरेंज, हा डिफरन्स आपण मांडलाय. आणि मग तुम्ही 540 कॉमन घ्या, ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन x मायनस 1 अपॉन x प्लस 30 इज इक्वल टू 3. x plus 30 minus x upon x square plus 30 is equal to 3 upon 540. x square plus 30x. 30x. 3 एक 3, 3 एक 3, 2 राहिले, 3 8 24 आणि 0. करेक्ट. पुन्हा एक नीट बघा, ते का गुणाकार केला, x plus 30x येता येता x square plus 30x, हे 540 कडे मल्टिप्लाय कडे डिवाइड झाले, 3 1 are 3, 3 1 are 3, 3 8 are 24, 0. आता हे x x काय झाले, कटले, आणि मग x स्क्वेअर प्लस 30x याचा याचा गुणाकार करा, किती होता, 18 3 किती, 54, आणि त्याच्यावर किती शून्य द्या, 2 शून्य. आणि मग x स्क्वेअर प्लस 30x मायनस 5400 बरोबर 0. 5400 चे असे अवयव पाडा, वजाबाकी 30 आली पाहिजे. त्याला काय करायचं बघा, 54चेच पाडायचं, एक एक शून्य देऊन टाकायचे. आयडिया लक्षात ठेवा, 9 सखी 54, 9 सखी 54, आणि दोघाला एक एक शून्य देऊन 3 आली पाहिजे, आणि एक शून्य शून्य देऊ परत, आणि दोघाला डिफरन्स 30 येतो. x स्क्वेअर प्लस 90x मायनस 60x minus 5400 equal to 0. Take common from first and last two. x plus 90 minus 60, x plus 90 equal to 0. Correct? x plus 90, x minus 60 equal to 0. x plus 90 equal to 0 or x minus 60 equal to 0. Okay, x equal to minus 90 or x equal to 60. But student cannot be negative. Cannot be negative. So x equal to 90 is reject. And original number of students equal to किती होते सगळे 60. number of students equal to original आन्सर घेऊन टाका. मूळची ओरिजिनल म्हणजे काय, ओरिजिनल नंबर ऑफ स्टुडंट्स इक्वल टू 60. मूळचे 60 विद्यार्थी होते, त्यांना 540 ऑरेंज वाटायचे होते. प्रत्येकाला किती आले असते, मग 9 आले असते. बघा 9 9 54, बरोबर आहे का, 9 ऑरेंज आले असते प्रत्येकाला. पण पुन्हा किती वाढले, 30, आणि म्हणून आता किती झाले, 6च भेटायला लागले. बरोबर आहे का, दोघांमधला फरक कितीचा आहे, 3चा आहे.
सिंपल प्रॉब्लेम आहे, एक्झाम मध्ये येऊ शकतो. आज 2 वर्षे हा विचारला गेलेल्या परीक्षेला फक्त बनाना नावाने होतं, इथं ऑरेंज शब्द आलाय. पण थोडस नीट बघा, कंडिशन कशी तयार झाली नीट बघा. पहिल्यांदा त्यांना दोन्ही मधल्या पहिल्यांदा 9 ऑरेंज येत होते, आता 6 येलेत आणि त्याच्या दोघांचा फरक किती 3. कंडिशन बदलली. पहिल्यांदा किती विद्यार्थी ठरले होते x, नंतर 30 वाढविले. ऑरेंजची संख्या प्रत्येकाला कमी भेटणं साहजिक गोष्ट आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष द्या, याच्यावर मी प्रॅक्टिसला देणार आहे, तुम्ही करू शकता. ओके. अजून एक प्रॉब्लेम घेणार आहे मी, लास्ट प्रॉब्लेम घेणार आहे. आपण आता उलट चाललो आणि एक प्रॉब्लेम तुम्ही करायचा आहे, खूप सिंपल आहे, 11 नंबरचा, सगळ्याला येण्यासारखा आहे. म्हणजे हा चॅप्टर आधीच फिनिश होतोय. सिमिलॅरिटी चॅप्टर, जॉमेट्री मी सुरू करणार आहे यानंतर. खूप महत्वाचा चॅप्टर आहे, लक्ष द्या. आणि आता शेवटचा एक प्रॉब्लेम आहे, फार महत्वाचा नाही तरी पण घ्यायला, पण वेगळा आहे थोडासा. Difference between square of two number is 120. Square of smaller number is twice the greater number. Find the number. Suppose problem number 12 start केलं. 11 नंबरचा प्रॉब्लेम खूप सिंपल आहे, इझी आहे, तुम्ही करू शकता. 10 नंबरचा आत्ताच बघायची गरज नाही. जेव्हा आपले क्लासेस सुरू होईल आफ्टर दीपावली फार आवश्यक असेल तर तो घेऊ. बाकी प्रत्येक प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे, एक्झरसाइज प्रॉब्लेम जसं ट्युशन मध्ये शिकवतोय तसंच इथं मी शिकवायलेलो आहे. फायदा घ्या, डाउट्स विचारू शकता. ओके. बघा पुन्हा एकदा प्रॉब्लेम रीड करतो. द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ टू नंबर इज 120. द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. फाइंड द नंबर. मग आपण इथं थोडस 2 व्हेरिएबलचा वापर करू, म्हणजे समजायला थोडं सोपं. सपोज ग्रेटर नंबर इक्वल टू एक्स मानू आणि स्मॉलर नंबर इक्वल टू किती मानू, स्मॉलर नंबर ग्रेटर नंबर इक्वल टू एक्स and smaller number equal to y. By first condition काय म्हणतो, स्क्वेअर ऑफ डिफरन्स बिटवीन देअर स्क्वेअर इज 120. त्याला एक नाव द्या. करेक्ट. पहिलेच वाक्य नीट बघा. डिफरन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ टू नंबर्स इज 120 and by second condition square of smaller number is twice the greater number. याला दोन नाव द्या, लक्ष द्या. काय म्हणतो दुसरी कंडिशन, द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. पुट इन 1 एक मध्ये ठेवा. पुन्हा काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस 2x इक्वल टू 120. एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 120 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 10x मायनस 120 इक्वल टू 0. पहिल्या दोन कॉमन घ्या. x मायनस 12 प्लस 10 x minus 12 equal to 0. X minus 12 in another bracket x plus 10 equal to 0. X minus 12 equal to 0 or x plus 10 equal to 0. X equal to 12 or x equal to minus 10. आता थोडं नीट बघा. x ची किंमत 12 आली आणि x ची minus 10. मग x 10 आहे म्हणजे y ची व्हॅल्यू किती आहे जर ठेवली तर, बट इथं समजून सांगतो तुम्हाला, बट y स्क्वेअर इक्वल टू 2x. बरोबर आहे. म्हणजे y स्क्वेअर इक्वल टू किती होईल, -2 into 10. y स्क्वेअर इक्वल टू -20. बट स्क्वेअर ऑफ एव्हरी नंबर is not negative. So y square equal to -20 or x equal to -10 is
reject. So x equal to -10 is also reject. कशामुळे reject लक्षात? ती कंडिशन सॅटिस्फाय करत नाही, कारण की आपल्याला माहिती आहे कोणत्या संख्येचा वर्ग धन असतो, निगेटिव्ह असणार नाही, कंडिशन सॅटिस्फाय होईल नाही, म्हणजेच एक्स इक्वल टू होणार नाही. आणि म्हणून एक्स इक्वल टू काय घेणार आहे आपण, म्हणून ग्रेटर नंबर, देअरफॉर आन्सर लिहा ग्रेटर नंबर इक्वल टू 12 and smaller number equal to number y equal to y square equal to काय होईल 12 नाही होणार, म्हणून y 2x आहे, y square equal to 2 into 12, y square equal to 24, y equal to plus or minus under root 24. दोन उत्तर येते, दोन्ही काही मायनस बाहेर चालतंय, इट इज अ रिअल नंबर, पण थोडंसं नीट लिहा. ग्रेटर नंबर 12 आलाय, स्मॉलर नंबर कोणता होईल, प्लस और मायनस 24. कसं आलं ते सांगितलंय, कंडिशन नीट बघा, हे अप्लायच होणार नाही. y स्क्वेअर इज काय 2x, म्हणजे 2 into 12, y स्क्वेअर इक्वल टू 24, y इक्वल टू y मीन्स स्मॉलर नंबर, y इक्वल टू स्मॉलर नंबर, आणि तो किती प्लस और मायनस 24. करेक्ट. थोडंसं वेगळा प्रॉब्लेम आहे, तरी घेतलाय, फार महत्वाचा नसलं तरी दोन व्हेरिएबलचा यूज केलाय मी इथं. मला आज आनंद वाटतोय की हा चॅप्टर इथं फिनिश करतो. एकच प्रॉब्लेम राहिला, घरी करा, फार सिंपल आहे, मी वेळ घेत नाही तो. हा चॅप्टर आपण पूर्ण केलेला आहे. मला असं तरी मला वाटतंय की तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल, तो समजून घ्या. यानंतर मी पुढचा चॅप्टर सिमिलरिटी नेक्स्ट पिरियड मध्ये सुरू करीन. ओके, थँक्यू.